तर हे दृश्य आपण पाहतोय, नवी दिल्लीतील दृश्य आहेत। सीजेपीचं आंदोलन सुरू आहे आणि यावेळेस मात्र पोलिसांनी आधी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत। तर मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे। मुंबईमध्ये सुद्धा कार्यकर्ते हे आक्रमक झालेत। दादर चैत्यभूमी परिसरामध्ये आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे। अनेक भागातून खरं तर विद्यार्थी किंवा मोठ्या प्रमाणावरती लोक या आंदोलनासाठी सहभाग झालेले आहेत। मात्र पोलिसांकडनं त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। पोलिसांकडनं कुठेतरी लोकांवरती दडपशाही केल्याचे आरोप आता नागरिकांकडनं केले जातात। आपण काही लोकांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया। मात्र हा जनसमुदाय आपण पाहू शकता, या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने पोलिसांची दडपशाही आपण पाहू शकता की पोलिसांची दडपशाही ही कशा पद्धतीने सुरू आहे। जे आंदोलनासाठी आले त्या आंदोलनकर्त्यांना अशा पद्धतीने उचलून हे गाडीत भरले जात आहे। आपण पाहू शकता की महिला पोलिसांसोबत पुरुष पोलीस हे मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले आहेत। कशा पद्धतीनं या ठिकाणी जे सर्व आंदोलक आहेत यांना सध्या ताब्यात घेतलं जात आहे। अनेक महिला आहेत, विद्यार्थी आहेत। शांतते पद्धतीने एक आंदोलन हे केलं जाणार होतं। मात्र पोलिसांचा जो फौजफाटा हा या चैत्यभूमी परिसर असेल किंवा मग दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तैनात करण्यात आला। त्या अनुषंगाने आता पोलिसांची कारवाई ही सर्वच आंदोलकांवरती असेल किंवा मग विद्यार्थ्यांवरती होताना पाहायला मिळते आहे। अनेक विद्यार्थी या ठिकाणी भारताचा झेंडा असेल किंवा मग संविधानाचं पुस्तक हे हाती घेऊन या आंदोलनात शांत पद्धतीने सामील झाले। मात्र आपण पाहू शकता की पोलिसांकडनं कशा पद्धतीने या सर्व जे विद्यार्थी आहेत यांना धरपकड केली जाते आहे। त्यांना उचलून थेट पोलीस स्टेशनमध्ये नेलं जात आहे। त्यामुळे एकूणच आता या संपूर्ण आंदोलनाला कुठेतरी तीव्रतेचं दिशा ही आपल्याला गेलेली पाहायला मिळते आहे। मुंबईतील दादर या परिसरात खरं तर काल सुद्धा अशाच पद्धतीचं आंदोलन हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलं। त्यावेळी सुद्धा मोठा जनसमुदाय हा त्या ठिकाणी आलेला होता। मात्र त्यावेळी अशा पद्धतीची कुठलीही धरपकड ही केली गेली नाही। मात्र आज ज्यावेळी फक्त सर्वसामान्य नागरिक, युवक, विद्यार्थी हे जेव्हा रस्त्यावरती उतरले त्यावेळीच अशा पद्धतीची धरपकड ही केली जाते। कुठेतरी दडपशाहीच्या विरोधात ही कारवाई आहे का असा सवाल हा आता या ठिकाणी विचारला जातोय। आपण पाहू शकता की पोलिसांकडनं कशा पद्धतीने या सर्वच विद्यार्थ्यांना ज्या ते उचललं जाते, धरपकड केली जाते, शांतते पद्धतीने आंदोलन केलं जात आहे। आपण पाहू शकता की काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही आंदोलनाला शांतते माझ्याकडे शब्द नाही, तुम्ही फक्त बघा तिकडे, मी काय बोलू। काल सुद्धा असं आंदोलन झालं, मात्र तेव्हा कुठली धरपकड झाली नाही, आज का घाबरले असतील? तर निश्चित नक्कीच तुम्ही बघा, बायकांना, ओल्ड व्यक्तींना हातात पकडून ते घेऊन चाललेत। दे कांट डू दिस। निश्चितच आपण पाहू शकता की कुठेतरी एक भीतीचं वातावरण हे पोलिसांमध्ये आहे का असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय। कारण की जे आंदोलन काल आपल्याला पाहायला मिळालं, अशाच पद्धतीचा जनसमुदाय हा काल सुद्धा शिवाजी पार्क या परिसरात आला होता। एक भव्य आंदोलन त्यावेळी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी तर हे दृश्य आपण पाहतोय, दादर चैत्यभूमी परिसरामध्ये आंदोलन सुरू होतं। सीजेपीच्या समर्थनासाठी हे आंदोलन सुरू होतं। मात्र पोलिसांकडून धरपकड करण्यात आलेली आहे आणि या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। मात्र मोठ्या संख्येनं तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, दादर चैत्यभूमी इथली दृश्य आहेत। आंदोलकांना पोलिसांनी जबरदस्तीनं ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक केलेली आहे। मात्र मोठ्या संख्येनं हे आंदोलक रस्त्यावर उतरले होते। सीजेपीच्या समर्थनार्थ हे आंदोलन मुंबईत केलं जात आहे। एकीकडे नवी दिल्लीत सुद्धा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे, अश्रुधुरांच्या कांड्यांचा वापर केला। तर मुंबईत सुद्धा या आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे। दादर चैत्यभूमी या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं तरुणाई रस्त्यावर उतरली, विद्यार्थी हे रस्त्यावर उतरलेले आहेत। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं। सीजेपीच्या समर्थनार्थ हे सर्व तरुण रस्त्यावर उतरले होते। मात्र या सर्व तरुणांची धरपकड करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला आहे। थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, दादर चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने हे तरुण रस्त्यावर उतरले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी हे सर्व तरुण रस्त्यावर उतरले। मात्र या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, बळाचा वापर केलेला आहे आणि या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। धरपकड ही करण्यात आली आहे। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, दादर चैत्यभूमी या परिसरातून ही दृश्य आहेत।
सीजेपीच्या आंदोलनाला, नवी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे सर्व तरुण रस्त्यावर उतरले। यामध्ये काही विद्यार्थीसुद्धा आहेत, विद्यार्थिनीसुद्धा आहेत। मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलंय। काही वेळापूर्वी हे सर्व तरुण रस्त्यावर उतरले होते। उनके प्रोटेस्ट करने के लिए उनसे ही परमिशन ले। फकिंग assholes कुत्ते हैं। तो मतलब पुलिस किधर तो दबाव के अंदर काम कर रही है। ऑफ कोर्स दबाव के अंदर ही काम कर रही है, उनको और आता ही क्या है। कभी हमारे लिए जिंदगी में स्टैंड नहीं लिया, अभी भी स्टैंड नहीं ले रहे हैं। आता नक्कीच आपण पाहू शकता की कुठेतरी पोलीस दबावाखाली अशा पद्धतीने आंदोलनाला जे आहे ते वेगळं वळण लावतात अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात येते। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नागरिक विद्यार्थी जमले आहेत। पोलिसांचा सुद्धा फौजफाटा तितक्याच प्रमाणात आहे आणि जो व्यक्ती त्या ठिकाणी घोषणा देताना आढळतोय त्या व्यक्तीला थेट पोलिसांकडून ताब्यात घेऊन शिवाजी पार्क पोलीस स्थानकाला नेलं जाते। त्यामुळे हा संपूर्ण परिसर आपण जर पाहिला, अनेक नागरिक या ठिकाणी रस्त्यावरती उतरले आहेत। एक शांततेपूर्व आंदोलन करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलिसांकडून त्यांना आंदोलन करू दिलं जात नाही असा आरोप केला जातोय। आणि जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना या ठिकाणून थेट पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात येत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने खरं तर विद्यार्थी जमले होते आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शांततेपूर्व आंदोलन केलं जात होतं। मात्र ज्या गल्ली गल्लीमध्ये सुद्धा जे कार्यकर्ते आंदोलक आहेत किंवा विद्यार्थी आहेत हे या ठिकाणून येतात, त्या सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणून ताब्यात घेतलं जात आहे। शोधून आपण पाहू शकतो की मुंबई पोलीस कशा पद्धतीने जे युवक असतील किंवा आंदोलक असतील यांना शोधून अशा पद्धतीने खरं तर कारवाई ही नागरिकांवरती करतायत, विद्यार्थी असतील किंवा मग स्थानिक। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, दादर चैत्यभूमी परिसरामध्ये आंदोलकांची धरपकड सुरू आहे। हे आंदोलन करण्यासाठी आंदोलकांनी परवानगी घेतली होती? जगदीश, सध्या मुंबई पोलिसांकडून जे ते 23 तारखेपासून 6 ऑगस्ट पर्यंत जमावबंदी आदेश आहे तो जारी करण्यात आला आणि एकंदरीत मुंबई पोलिसांची या आंदोलकांनी परवानगी घेतलेली नाहीये। त्यामुळे मुंबई पोलिसांकडून जे ते चैत्यभूमी अशोकस्तंभ या ठिकाणी जे आंदोलन करते होते सर्वांना येथे ते इथून पोलीस ताब्यात घेत आहेत। आता काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी राज ठाकरेंच्या घराच्या मागच्या ठिकाणी जे ते एक सर्कल आहे त्या सर्कल जवळ जे ते मोठ्या प्रमाणात हे सगळे आंदोलक जमले होते। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने इथे आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र त्यांचे सचिव मिलिंद रानडे यांनाही त्यांच्या घरून येथे डिटेन करण्यात आलं होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे युथ आहे आलेला आहे आणि जे आंदोलन करतायत, घोषणाबाजी देत आहेत, नंतर त्या सर्वांना जे ते पोलीस ताब्यात घेत आहेत आणि जे ते त्यांच्यावर कारवाई करताना पाहायला मिळत आहेत। विद्यार्थी थोडे आक्रमक झालेले पाहायला मिळाले। जय भीमचे नारे त्यांच्यावर देण्यात येत आहेत, संविधानाचं प्रत आहे ती त्यांच्या हातात इथे पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर हे सर्व आंदोलक जे आहेत ते एकजुटीने जे ते शांततेपूर्ण आंदोलन करणार होते, मात्र पोलिसांकडून त्यांना पकडण्यात येते आणि त्या सर्व पोलिसांनी आंदोलकांना दादर पोलीस स्टेशन इथे घेऊन जाण्यात येते। महेंद्र, किती वेळापासून हे आंदोलन सुरू आहे आणि किती मोठ्या संख्येनं तरुण रस्त्यावर उतरले होते? जगदीश, 4 वाजता हे आंदोलन होणार होतं, मात्र 4 वाजल्यापासून जे विद्यार्थी होते, जे आंदोलक होते ते थोड्या प्रमाणात जे ते जमण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी या विद्यार्थ्यांना आंदोलनापूर्वीच जे ते इथे आंदोलन सुरू करण्यापूर्वी जे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आणि ह्या सर्व जर पाहिलं तर 1000-2000 हे विद्यार्थी असतील या ठिकाणी आणि या सर्वांना जे आहे ते आता पोलीस आपल्या गाडीत पोलिसांनी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी दादर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। एकंदरीत सोनम वांगचुक यांचं आंदोलन आहे ते नवी दिल्ली जंतर मंतर येथे होत आहे, त्याला अभिजित दीपके यांनी पाठिंबा दिला होता आणि त्या समर्थनार्थ जे आहे ते इथे काँग्रेस पार्टी असेल किंवा सीपीआय असेल यांच्याकडूनही जे आहे ते इथे समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे। त्यामुळे आता सर्व आंदोलकांना जे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि सर्व आंदोलक इथे शांततेपूर्ण आंदोलन करणार असं सांगितलं जात होतं, मात्र या आंदोलकांनी आता घोषणाबाजी सुरू केली होती आणि त्या सर्वांना आंदोलकांना जे ते ताब्यात घेतलेलं पाहायला मिळते। ठीक आहे महेंद्र, तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।